राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर शहर आणि जिल्हा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड आणि इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। याचाच एक भाग म्हणून सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्व अजित पवार यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून सोलापूर महापालिका रामवाडी यूपीसी सेंटरमध्ये 22 जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे 5,000 रुपये राष्ट्रीयकृत बँकेत डिपॉझिट करण्यात आले। तसेच नवजात मातेच्या बालकास लागणाऱ्या साहित्याचं वाटप करण्यात आलंय। या परिसरातल्या क्षयरुग्ण बाधितांना 6 महिन्यांसाठी लागणाऱ्या धान्याचे किट देखील यावेळी वाटप करण्यात आले। यावेळी सोलापूर महापालिका महिला बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, डॉक्टर शिल्पा शेटे, माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ओबीसी प्रदेश सरचिटणीस बशीर शेख, महेश निकंबे, रियाज शेख, अल्ताफ कुरेशी, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, महिला प्रदेश पदाधिकारी सायरा शेख, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा रुक्मिणी जाधव, महिला शहर उपाध्यक्षा शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार, प्रमिला स्वामी, सरोजनी जाधव, संगीता गायकवाड, लक्ष्मी आठवले आदींची उपस्थिती होती। प्रारंभी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी प्रास्ताविक करताना प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते मार्गदर्शक यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, वैद्यकीय अशा अन्य क्षेत्रात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। याचाच एक भाग म्हणून 22 जुलै रोजी महापालिका आरोग्य केंद्रामध्ये जन्मलेल्या नवजात बालकांच्या नावे 5,000 रुपये राष्ट्रीयकृत बँकेमध्ये डिपॉझिट करण्यात आलेत। या बालकांच्या भविष्यातील शिक्षणासाठी आर्थिक हातभार आमचा देखील असणार आहे, या उद्देशाने ही रक्कम देण्यात आली आहे। 18 वर्षानंतर या मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी हे पैसे कामी येतील। सर्वसाधारण कुटुंबामध्ये आर्थिक संकटाची चिंता असते, ही गरज ओळखून दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा अभिनव उपक्रम राबवलाय। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी आशा देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे। दरम्यान किसन जाधव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव असा उपक्रम राबवला। सर्वसामान्य कुटुंबियांना त्यांना आर्थिक मदतीचा हात दिला। त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचं मनोगत यावेळी महिला बालकल्याण सभापती अश्विनी चव्हाण यांनी व्यक्त केलं। किसन जाधव हे नेहमीच गोरगरीब कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये अग्रेसर असतात। त्यांनी राबवलेला उपक्रम हा स्तुत्य उपक्रम असल्याचं मनोगत महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी व्यक्त केलं। यावेळी रामवाडी यूपीसी सेंटरमधील मेडिकल ऑफिसर डॉक्टर अनिल पवार, सुपरवायझर रुपेश गायकवाड, यास्मीन पठाण, मेट्रन प्रसूतीगृह सत्यभामा गायकवाड, रेखा गायकवाड, पूनम जाधव यांच्यासह रामवाडी यूपीसी सेंटरमधील कर्मचारी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष किरण शिंदे, अमोल जगताप, माऊली जरग, ऋषी येवले, माणिक कांबळे, साद मुलानी, फिरोज पठाण, वसंत कांबळे, अभिषेक आनवेकर यांच्यासह इच्छा भगवंताची मित्र परिवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केलं, तर आभार चेतन नागेश गायकवाड यांनी मानले। जे बालक प्रसूती झालेले आहेत त्या बालकांच्या मातेच्या नावाने आपण त्यांना 5,000 रुपये बँकेमध्ये ठेव पुस्तिका ठेवून त्या पॅरेंट्सला आपण ते सर्टिफिकेट देणार आहोत। त्याच पद्धतीनं या सेंटरमध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार 41 क्षयबाधित रुग्ण आहेत असं मला माहिती आहे। त्या क्षय रुग्णांना देखील आपण फूड किटचं वाटप आपण आपल्या वतीनं करणार आहोत। हा देण्याचा उद्देश आणि संकल्प हाच आहे की आदरणीय दादांना त्यांच्या आशीर्वादातून दीर्घायुष्य लाभावं आणि येणाऱ्या आता विधानसभा लवकरच आहे
या सर्वांच्या माध्यमातून आमच्या राष्ट्रवादीच्या सर्व शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना एक पाठबळ मिळावं हा उदात्त हेतू ठेवून आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून महिला मंत्रालयाचे सभापती चव्हाण मॅडम असतील, आरोग्य अधिकारी राकेश नाणे मॅडम असतील आणि सर्व आमचे सहकारी पदाधिकाऱ्यांनी बहुमोल वेळ दिला. आभाराचं तर सगळ्यात शेवट असतंय, तुम्ही संयोजक या नात्यानं प्रास्ताविकामध्ये तुम्ही सर्वांचा आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल मनस्वी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि दादांच्या वाढदिवसाला ते भावी मुख्यमंत्री व्हावा असं आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. उपस्थित असलेले आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे प्रदेश उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते माननीय श्री किसन जाधव यांनी सुंदर अशा कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे. आणि कार्यक्रमाचं निमित्त आहे आज उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रामवाडी या सेंटरमध्ये आरोग्य सेंटरमध्ये त्यांनी नवजात जे शिशु आहेत त्यांना 5,000 रुपये आणि ज्यांना TB रोगाने ग्रासलेले त्यांना धान्याचं किट देऊन त्यांनी आज अनोख्या पद्धतीनं हा अजितदादांचा वाढदिवस साजरा केलेला आहे. या निमित्ताने अजितदादा आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्याचबरोबर देवेंद्रजी यांचाही आज वाढदिवस आहे. मी त्या दोघांनाही वाढदिवसाची खूप शुभेच्छा देते. त्यांना चांगलं आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. जसं अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त नेहमी आम्ही पाहतो की किसनभाऊ जाधव हे नेहमी वेगवेगळे उपक्रम करत असतात. मला वाटतं मागच त्यांनी 2 दिवसापूर्वी कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचाही त्यांनी लाभ महिलांना मिळवून दिला. त्याबरोबर आज जे नवजात शिशु आहेत त्यांच्या मातांना 5,000 रुपये दिलं आणि त्याबरोबर धान्याचं किट वाटप केलं. असे नवीन नवीन उपक्रम नेहमी ते त्यांच्या प्रभागामध्ये करतात. त्याचबरोबर भरपूर प्रमाणात विकास निधी आणि प्रभागाचा कायापलटही ते करत असतात. नेहमी आम्हाला पाहायला मिळतं. तर चांगलं त्यांचं कार्य आहे आणि आणखी त्यांचं कार्य चांगलं व्हावं. भविष्यात ज्या काही त्यांचे अपेक्षा आहे, स्वप्न आहे पूर्ण व्हावं या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देते. आणि मला बोलवल्यात त्याबद्दल देवाच्या आम्हा सर्वांची प्रार्थना आहे. त्या निमित्ताने हा त्यांनी उपक्रम आपले माजी नगरसेवक दादांनी जो आयोजित केला आहे तो खरोखरच वर्णनीय आहे. जे आज डिलेव्हरी झाली त्यांना 5,000 आणि आहे. तसंच क्षयरोगाच्या पेशंटला 41 क्षयरोगाची पेशंट ट्रीटमेंट केली आहे. त्यांना अन्नधान्याची किट वाटप केली आहे. आणि सर्व कार्यक्रम त्या पार पडल्याबद्दल आणि आम्हाला इथे येऊन त्यांच्या ह्या कार्यक्रमात सहभागी केल्याबद्दल आम्ही सर्वांचे राष्ट्रवादीचे जे पण आहेत कार्यक्रम सर्वांचे आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम Like, subscribe, click on the bell.